have been is used. So you all are requested to watch the videos more than once. You have to watch it as much as time when you will understand it, then you go for the another video. But every video should be watched more than once. Okay? So I will share some of the slides today. 1 minute, huh? It would have been here. So here it is. 1 minute, huh? One minute. Would have been 1/5. Three. हा तर स्क्रीनवरती तुम्हाला आता दिसत असेल मी वुड हॅव बीन बद्दल या ठिकाणी तुम्हाला पाठवलेला आहे. तर जसा वुड हॅव तसा वुड हॅव बीन असतो. मग वुड हॅव काय वेगळा असतो आणि वुड हॅव बीन काय वेगळा असतो, तर याच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर वुड हॅव नंतर क्रियापदाची डायरेक्टली तिसरे रूप दिसते हे आपण पाहिलंय. वुड हॅव बीन नंतर पण क्रियापदाचे तिसरे रूप येते, पण या ठिकाणी कर्ता जो आहे तो सुरुवातीला उपस्थित नसतो. म्हणजे वुड हॅव बीन थोडक्यात सांगायचं झालं तर वुड हॅव बीन अधिक क्रियापदाचे तिसरे वाक्य हे पॅसिव्ह प्रकारामध्ये जास्तीत जास्त वापरले जाते आणि वुड हॅव नंतर तिसरं रूप म्हणजे ऍक्टिव्ह प्रकारात वापरले जाते. आता ऍक्टिव्ह पॅसिव्ह आज घ्यायच्या आधी म्हणणं राहिलेला भाग आज घेऊन टाकू, म्हणजे उद्या मला ऍक्टिव्ह पॅसिव्हचा अभ्यास तुम्हाला सांगता येईल. या ठिकाणी वुड हॅव बीन अधिक क्रियापदाचे तिसरे रूप आणि वुड हॅव बीन आणि विशेषण असे दोन प्रकारचे वुड हॅव बीन दिसतात. एक तर वुड हॅव बीन नंतर क्रियापदाचे तिसरे रूप आणि वुड हॅव बीन विशेषण. 1 मिनिट. ओके, आता येतोय का आवाज? आता येतोय आवाज? ओके, बर ऐका आता. तर वुड हॅव बीन दोन प्रकारे आपण इथे पाहणार आहोत. एक तर त्याच्यानंतर येणारं क्रियापदाचं तिसरं रूप किंवा वुड हॅव बीन नंतर येणारं विशेषण. याचे काय फरक आहे बघू आपण. याचा उपयोग कधी आणि कसा करायचा, तर पहिल्यांदा आपण बघूया वुड हॅव बीन अधिक विशेषण हे केव्हा वापरतात. जेव्हा एखादी स्थिती किंवा अवस्था भूतकाळात वेगळी असती पण प्रत्यक्षात तशी नव्हती तेव्हा वापरतात. काय म्हटलं बघा, एखादी स्थिती किंवा अवस्था भूतकाळात वेगळी असते पण प्रत्यक्षात तशी नव्हती तेव्हा वापरतात. आता रचना काय इथे आपण बघितली, वुड हॅव बीन प्लस विशेषण. खाली उदाहरणावरून जास्त क्लिअर होईल. पहिल्यांदा मराठी वाक्य वाचतो आणि मग इंग्लिश वाचतो. तू जास्त मेहनत घेतली असती तर तू यशस्वी झाला असता. तर बघा काय म्हटलंय, इफ यू हॅड वर्क हार्ड. मी कालच सांगितलं की जर तरच्या वाक्यामध्ये जे जरचं वाक्य आहे ते बऱ्याचदा मराठीत उपस्थित नसतं पण तरच दिसतं. इथं बघा, तू जास्त मेहनत घेतली असती तर तू यशस्वी झाला असता. याला असंही म्हणता येईल, जर तू जास्त मेहनत घेतली असती तर तू यशस्वी झाला असता. पण जर इथं उल्लेख केला नाही, पण इंग्लिश मध्ये दिसतो तो इफ या रूपाने. मग पूर्ण भूतकाळी वाक्य असणारे पहिलं, इफ यू हॅड वर्कड हार्ड. मग इंग्लिशमध्ये देन दिसत नाहीये. इंग्लिशमध्ये डायरेक्टली वाक्य. तर इंग्लिशमध्ये डायरेक्टली वाक्य घेतलेलं आहे, तू जर जास्त मेहनत घेतली असती तर तू यशस्वी झाला असता. अशा प्रकारच्या वाक्याला कसं बनवलंय, इफ यू हॅड वर्कड हार्ड. मग म्हटलंय यू वुड हॅव बीन सक्सेसफुल. आता बघा, यू वुड हॅव बीन सक्सेसफुल. सक्सेसफुल हे क्रियापद नाहीये. सक्सीड
हे क्रियापद आहे. मग यू वुड हॅव बीन सक्सीडेड, कदाचित असं वाक्य होऊ शकेल, पण या ठिकाणी विशेषणाचा वापर केलेला आहे. तू यशस्वी झाला असता, यू वुड हॅव बीन सक्सेसफुल. म्हणजे इथे सक्सेसफुल हे ऍडजेक्टिव्ह आहे हे दिसतंय. त्या खालच्या वाक्यात काय आले बघा, पाऊस नसता तर सहल अप्रतिम झाली असती. ऑर्डर, हा ऑर्डर लिहिले, बरोबर आहे. हो. येत ऐकायला. इफ यू वर्क हार्डर, ठीक आहे ना, हार्डच्या वेळी हार्डर लिहिले, ठीक आहे, वाचताना होतं. शक्यतो मॅडम मला प्रश्न नंतर विचारा, कारण मी रेकॉर्डिंग करतो. हा चालते चालते, पण रेकॉर्डिंग चालू असल्यामुळे वाटल्यास शेवटचे 5 मिनिटं मी देतो तुम्हाला. मग ते रेकॉर्डिंग गडबड होते. चालेल. आता बघा, आता बघा, पाऊस नसता, तर या ठिकाणचे वाक्य दोन प्रकार येतो. ओके. पाऊस नसता तर सहल अप्रतिम झाली असती असं वाक्य आहे. मग पाऊस नसताना कसं म्हटलंय, विदाउट द रेन. किंवा हे असंही म्हणता येईल, इफ द रेन हॅडंट फॉलन, असे म्हणू शकला असता. पण इथं म्हटलेलं आहे विदाउट द रेन. इंग्लिशमध्ये ऑप्शन्स दिसतात आपल्याला. विदाउट द रेन द ट्रीप म्हणजे सहल, द ट्रीप वुड हॅव बीन अप्रतिम म्हणजे अमेझिंग. मग हे अमेझिंग क्रियापद नाही, तर हे विशेषण आहे. तर आपल्याला कळतंय वुड हॅव बीन अधिक विशेषणाचा वापर झालेला आहे. त्यानंतर वाक्य पुढचं आहे, त्याने नोकरी स्वीकारली असती तर जास्त आनंदी राहिला असता. आता हे जे पुढच्या स्लाइडवरती आनंदी नंतरच, पण इथं आपल्याला त्याचा अर्थ कळेल. ही वुड हॅव बीन हॅपियर, तो जास्त आनंदी असता असं आहे ते. ही वुड हॅव बीन हॅपियर इफ ही हॅड एक्सेप्टेड द जॉब. इथं काय फरक दिसला आपल्याला, तर वाक्य रचना पहिला भाग नंतर घेतलाय, नंतरचा भाग पहिला घेतलाय. म्हणजे तरचा भाग इंग्लिशमध्ये पहिला घेतलाय आणि जरचा भाग इंग्लिशमध्ये नंतर घेतलाय. पण होऊ शकतं जर आपण असं म्हटलं, इफ ही हॅड ऍक्सेप्टेड द जॉब, मग कॉमा, ही वुड हॅव बीन हॅपियर, असंही चालतं. नाही तुम्हाला वाटेल की इंग्लिशमध्ये उलट मराठीत उलट आहे, पण तुम्ही असंही म्हणू शकता, इफ ही हॅड एक्सेप्टेड द जॉब, म्हणजे जर त्याने नोकरी स्वीकारली असती तर तो जास्त आनंदी असता. ही वुड हॅव बीन हॅपियर. पण हॅपियर जे आहे ते विशेषण आहे, क्रियापद नाही. ओके. आता अशा पद्धतीने आपण वुड हॅव बीन क्रियापदाचं तिसरं रूप किंवा वुड हॅव बीन आणि विशेषण हे कधी येतात त्याचा थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढच्या स्लाइडवरती आपल्याला काय दिसतंय बघू आपण. हा, हे बघा, त्याने नोकरी स्वीकारली असती तर जास्त आनंदी झाला असता, हे आपण आता बघताना आनंदी नंतरच आपल्याला दिसत नव्हतं, झाला असता असं ते वाक्य आहे. मागच्या स्लाइड वरून कंटिन्यू झाले ते. ही वुड हॅव बीन हॅपियर इफ ही हॅड एक्सेप्टेड द जॉब. आणि मी आत्ताच सांगितलं, इफचं वाक्य पहिलं घेतलं तरी चालतं. इफ ही हॅड एक्सेप्टेड द जॉब, ही वुड हॅव बीन हॅपियर. आता नंबर 2 काय सांगते बघा. इथं आता आपल्याला क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर झालेला दिसतोय, वुड हॅव बीन नंतर. मग वुड हॅव बीन अधिक क्रियापदाचे तिसरे रूप कधी वापरले आहे, जेव्हा एखादी क्रिया, बघा, आपण वुड हॅव बीन अधिक विशेषण वापरलं तेव्हा आपण काय वाचलं होतं, जेव्हा एखादी स्थिती भूतकाळात वेगळी असती पण प्रत्यक्षात घडली नाही, तेव्हा आपण ऍडजेक्टिव्ह वापरलं वुड हॅव बीन नंतर. पण इथे काय म्हटलंय,
जेव्हा एखादी क्रिया म्हणजे ऍक्शन भूतकाळात वेळी घडली असती पण प्रत्यक्षात घडली नाही, तेव्हा मग वुड हॅव बीन नंतर क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर होतो. म्हणजे स्थिती असेल एखादी, परिस्थिती एखादी घटना असेल, तर मग आपण त्या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह वापरलाय. पण जेव्हा कृती असेल, क्रिया असेल, तेव्हा आपण क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर करतो. हे खाली आपल्याला उदाहरणावरून कळेल. आता वुड हॅव बीन अधिक V3 म्हटलेलं आहे, म्हणजेच पास्ट पार्टिसिपललाच V3 म्हणतात. उदाहरण घेऊ आपण बघा. पहिल्यांदा मराठीत वाचतो. प्रोजेक्ट वेळेत पूर्ण झाला असता तर त्याला यशस्वी मानले गेले असते. बघा इथं काय म्हटलंय, प्रोजेक्ट वेळेत पूर्ण झाला असता तर त्याला यशस्वी मानले गेले असते. या ठिकाणी वाक्यरचना कशी बघा इंग्लिश मधली. इफ द प्रोजेक्ट हॅड बीन कम्प्लिटेड ऑन टाइम. आता या ठिकाणी नुसता हॅड न येता हॅड बीनचा वापर झालाय. म्हणजे हा पहिला भाग जो आहे वाक्यातला, हा पूर्ण भूतकाळ पॅसिव्ह प्रकारातला आहे, जो उद्या आपल्याला शिकायला मिळेल. आता फक्त बघून घ्या. हॅड बीन आणि क्रियापदाचे तिसरे रूप म्हणून कम्प्लिटेड वापरलेलं आहे. तर मग हे पॅसिव्ह प्रकार कसा बरा, तर प्रोजेक्ट कुणाकडून तरी पूर्ण झाला असता म्हणून हे पॅसिव्ह प्रकार आहे. ते उद्या छानपैकी आपल्याला समजून घ्यायचंय. आता फक्त बघा वाक्य. इफ द प्रोजेक्ट हॅड बीन कम्प्लिटेड ऑन टाइम, पूर्ण झाला असता किंवा पूर्ण केला गेला असता. खरं तर वाक्यरचना मराठी अशी व्हायला पाहिजे, प्रोजेक्ट वेळेत पूर्ण केला गेला असता तर त्याला यशस्वी मानले गेले असते, असं मराठी वाक्य प्रॉपर होतंय. मग प्रोजेक्ट वेळेत पूर्ण केला गेला असता म्हणजे इफ द प्रोजेक्ट हॅड बीन कम्प्लिटेड ऑन टाइम, तर त्याला यशस्वी मानले गेले असते. देन इट वुड हॅव बीन किंवा ही वुड हॅव बीन कन्सिडर्ड अ सक्सेस किंवा सक्सेसफुल. पण बघा त्याला काय म्हटलं इथं वाक्यरचना काय बरं का, त्याला यशस्वी मानले गेले असते कशाला, त्या कामाला. त्याला म्हणजे व्यक्ती नाही म्हटलं बरं का, म्हणून इटचा वापर झाला बघा वाक्यात. त्याला यशस्वी मानले गेले असते म्हणजे त्या कृतीला यशस्वी मानले गेले असते, म्हणून वाक्यरचनेमध्ये इट वुड हॅव बीन कन्सिडर्ड अ सक्सेस. म्हणजे जे काम प्रोजेक्ट करण्यासाठी केलं गेलंय ते जर वेळेत झालं असतं तर त्या कामाला यशस्वी मानलं गेलं असतं, असा अर्थ निघतोय. तुम्ही वाक्य वाचणार त्याला म्हणून ही जर घेतला असता तर ही म्हणून इट आला नसता. मग ही वुड हॅव बीन कन्सिडर्ड अ सक्सेसफुल किंवा सक्सेसफुलच्या ऐवजी नुसता सक्सेसफुल न वापरता आला असता, असक्सेसफुलच्या ऐवजी सक्सेसफुल. पुन्हा हे समजून सांगतो कारण तुम्हाला डोक्यामध्ये फार गडबड करणार आहे. ऍक्टिव्ह पॅसिव्ह परत वुड हॅव बीन. तर हे वाक्यरचना पुन्हा समजून सांगतो, नीट ऐका. प्रोजेक्ट वेळेत पूर्ण केला गेला असता तर त्याला म्हणजे त्या कामाला यशस्वी मानले गेले असते, असं त्यांना म्हणायचंय. मग इफ द प्रोजेक्ट हॅड बीन कम्प्लिटेड ऑन टाइम, देन इथं देन नाही दिलाय, कॉमा दिलाय, देन इट वुड हॅव बीन. मानणे म्हणजे कन्सिडर, हे क्रियापद आहे आणि त्याचं तिसरं रूप म्हणजे कन्सिडर्ड अ सक्सेस. म्हणजे त्या कृतीला यश मानलं गेलं असतं. अशा पद्धतीने ही वाक्यरचना आहे. नाही कळाली डोंट वरी, आपण पुढे वाक्यांमध्ये त्याला बघूया. स्लाइड अनादर आय विल शेअर. वुड हॅव बीन ची जास्तीत जास्त वाक्यरचना पहा तुम्ही बरं का. आता इथे फरक दाखवलेला बघा. मुख्य फरक काय, वुड हॅव बीन अधिक विशेषण म्हणजे ऍडजेक्टिव्ह कधी वापरतात, दुसऱ्या कॉलम मध्ये म्हणले कधी वापरतात, तर भूतकाळातील स्थिती वेगळी असती तर. उदाहरणार्थ
इट वुड हॅव बीन अमेझिंग इफ इट हॅडंट रेन. हेवा वागण्यासारखं झालं असतं, म्हणजे की खरंच जर पाऊस पडला नसता तर खूप अप्रतिम झालं असतं, किंवा परिस्थितीबद्दल बोललोय की ट्रिप अप्रतिम झाली असती, किंवा आपलं फिरणं अप्रतिम झालं असतं, पण या पावसाने अडथळा निर्माण केला. म्हणजे थोडक्यात पश्चाताप, म्हणजे रिग्रेट. आपण म्हणतो ना, अरे पाऊस पडला रे, नाहीतर मजा आली असती. त्या ठिकाणी या वुड हॅव बीन अधिक विशेषणाचा वापर झालेला दिसतोय. खाली काय म्हणलंय? वुड हॅव बीन अधिक क्रियापदाचे तिसरे रूप. मग इथे कधी वापरतात? भूतकाळातील क्रिया वेगळी घडली असती तर. वरती म्हणलंय भूतकाळातील स्थिती वेगळी असती तर, आणि खाली म्हणले भूतकाळातील क्रिया वेगळी घडली असती तर. मग वाक्य काय दिलं बघा, उदाहरण. द प्रॉब्लेम वुड हॅव बीन सॉल्व्ड इफ दे हॅड वर्कड टुगेदर. म्हणजे त्यांनी जर एकत्र काम केलं असतं तर समस्या सोडवली गेली असती. गेली असती वाक्यरचना आहे मराठीत. तर समस्या सोडवली गेली असती. द प्रॉब्लेम वुड हॅव बीन सॉल्व्ड. सॉल्व म्हणजे सोडवणे हे क्रियापद आहे, आणि तिचं रूप सॉल्व्ड होतं. तर वुड हॅव बीन अधिक विशेषण किंवा वुड हॅव बीन अधिक क्रियापदाचे तिसरे रूप हे कशावर डिपेंड असतं? तर भूतकाळातील स्थिती वेगळी असती तर विशेषण, आणि भूतकाळातील क्रिया वेगळी असती तर मग ऍक्शन म्हणून वर्ब. आता हे सर्व तुम्हाला जे मी सांगतोय, हे सर्व ऐकताना तुम्हाला जरी गोंधळ झाला तरी आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो ना, तेव्हा हे आपोआप सॉल्व्ह होत जातं. आता मी तुम्हाला जी काही वाक्य पाठवणार आहेत किंवा आता चर्चा करणार आहोत, ती मस्तपैकी छान सोडवा, त्याला बोला, आणि ह्या व्हिडिओ 2-2, 3-3 वेळा वूड पासून जा. वूड हॅव बीन, हे सगळे जास्तीत जास्त वेळा पहा. कारण शाळेमध्ये असताना पण बघा, एखादा भाग आपल्याला नाही कळायचा, शिक्षकाने शिकवला तरी नाही कळायचा. मग अशा वेळेला आपण त्याच्यावरती जर हातोडा मारला की ते नंतर लक्षात यायचं. पण आपण जर तसाच सोडून दिला तर तो कायमचा कन्फ्यूज असायचा. म्हणून याला तसाच न सोडता जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघायचा. आता मी डायरेक्टली काही वाक्य रचना बघतो कशी होईल ती. थोडस एकदा बघून घेऊ बरं का. ऍडजेक्टिव्ह वापरतात. कसा, कशी, कसे झाले असते याचा अर्थ वुड हॅव बीन अधिक ऍडजेक्टिव्ह. आणि वर्ब 3 कधी वापरतात? काय झालं असतं असा अर्थ असेल तर वुड हॅव बीन अधिक क्रियापदाचे तिसरे रूप वापरतात. म्हणजे विशेषण केव्हा वापरतात? कसा, कशी, कसे झाले असते. आणि क्रियापद कधी वापरतात? काय झाले असते. अशा अर्थाने इथे त्यांनी सांगितलंय. हे सगळे स्लाइड्स मी तुम्हाला शेअर करतो, मग तुम्ही निवांत बघून पण घ्या. बर, आता डायरेक्टली वाक्यच बघूया ना आपण. गोंधळ सोडून टाकू, आपण बघूया. जर तू वेळेवर अभ्यास केला असता तर तुझे गुण चांगले झाले असते. तुझे गुण चांगले झाले असतेच्या ऐवजी तुला चांगले गुण मिळाले असते म्हटलं तरी चालेल. आता बघा, याची वाक्य रचना करताना आपण पहिल्यांदा डायरेक्ट ट्रायल मारूया बर का. आता अच्छा, हे वाक्य आपली झालेली आहेत नाही का? 2 मिनिटं होल्ड करा. ओके, फाईन. 2 मिनिटं, मला जरा थोडीशी वाक्य रचनेची गडबड आहे. जे वुड हॅव बीनची वाक्य आहेत ती बघतो कुठे आहे. हा सगळा परिसर वाढल्यामुळे जर ते इमानदारीने काम करत राहिला असतं तर त्याला he would have been promoted. He would have been promoted. जर तू वेळेवर अभ्यास केला असता तुझे गुण झाले. ओके, ठीक आहे. आता या वाक्याला वुड हॅव बीनची वाक्य बहुतेक
नकळत डिलीट झाले. बघू आपण, बघूया आपण. अनुराधा देशपांडे मॅडम, तुम्हाला काय वाटतं, जर तू वेळेवर अभ्यास केला असता तर तुझे गुण चांगले झाले असते, याला कसं म्हणू शकाल सांगा बरं, ट्राय करा, चुकू द्या. हं. हा, बरोबर. हा. 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 इफ यू, पूर्ण भूतकाळाचं वाक्य घ्यायचं याला. हा. हा. आता बघा, एक मिनिट ऐका आता. इफ यू हॅड स्टडीड हार्डर यू वुड हॅव गॉट गुड मार्क्स. म्हणजे ही वाक्यरचना जी आहे आपल्या समोर जी आली आहे, ती वुड हॅव ची वाक्यरचना आहे. वुड हॅव बीन जी वाक्य मी घेतली होती, ते आपल्या क्लासच्या आधी 15 मिनिटे मी खूप गडबड झाली म्हणून डिलीट करत होतो, कारण वेळेला स्लाइड्स मिळावेत म्हणून. तर करता 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 वुड हॅव बीन ची वाक्य डिलीट झालीत, कालची वाक्य आहे तशी राहिलेली आहेत. पण डोंट वरी, मग आपण काय करूया, रिव्हिजन घेऊया याच्यावरतीच. आणि वुड हॅव बीनची मी तुम्हाला रेडीमेड वाक्य काय पाठवतो 10, ती बघून घेऊ. आता आपण याच्यावरती थोडस रिव्हिजन घेऊ, शॉर्ट एक्झाम करू आपण, हा, थोडक्यात. जर तू वेळेवर अभ्यास केला असता तर तुझे गुण चांगले झाले असते, हे वुड हॅवचं वाक्य आहे. इफ यू हॅड वर्कड ऑन टाइम युअर मार्क्स वुड हॅव बीन गुड. आता हे वाक्य बघ मी कसं फिरवलं. तुझे मार्क चांगले झाले असते तर युअर मार्क्स वुड हॅव बीन गुड, म्हणजे विशेषणाचा वापर केलेला बघा आपण इथे. जर तू वेळेवर अभ्यास केला असता, हे भूतकाळाचे वाक्य आहे. इफ यू हॅड स्टडीड ऑन टाइम, तर तुझे गुण, युअर मार्क्स वुड हॅव बीन गुड, वुड हॅव बीन बेटर, असं म्हटलं तरी वुड हॅव बीनचा इथं वापर केला गेलेला आहे. आणि नुसता वुड हॅवचा वापर केला तर कसं वाक्य झालं, इफ यू हॅड स्टडीड ऑन टाइम यू वुड हॅव गॉट गुड मार्क्स. पण शब्दशः तुझे गुण, युअर मार्क्स असा करता आलाय, पण वुड हॅव बीन गुड असं ते वाक्य होऊ शकतं. आता वाक्य क्रमांक 2, याचाही प्रयत्न करू आपण. जर मी तिथे असतो तर मीही स्पर्धेत सहभागी झालो असतो. याचा आता प्रयत्न करून बघा बरं काय लागतं. प्रतिभा मॅडम सांगा ना, नाव रे. हम्म. तर मीही स्पर्धेत सहभागी झालो असतो. इफ, पुढं. हा. 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 ओके. पुढं बघू. हा. हम्म. हम्म. ओके, फाईन. आता वैशाली बालोडकर मॅडम, तुम्हाला काय सुचते का सांगा बरं. हा. येस. हम्म. मी ही म्हणजे आय ऑल्सो. हा. हा. हम्म. 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 हा. तर पार्टिसिपेटच्या ऐवजी पार्टिसिपेटेड. आणि पहिलं वाक्य आहे ना, इफ आय हॅड देअर तर आय हॅड बीन देअर. इफ आय हॅड बीन देअर, तिथे असणे म्हणजे आय हॅड बीन देअर. तर हॅड नंतर बीन घ्यायचा आहे, BEEN वाला. इफ आय हॅड बीन देअर देन आय ऑल्सो वुड हॅव ऑल्सो बीन पार्टिसिपेट. हा ही म्हणून ऑल्सो घ्यायचा बरं का. आय ऑल्सो
would have been participated in the competition. परत सांगतो वाक्य नीट ऐका. जर मी तिथे असतो, इफ आय हॅड बीन देअर, तर देन मीही, आय ऑल्सो, वुड हॅव बीन, सहभागी म्हणजे पार्टिसिपेटचा थर्ड फॉर्म पार्टिसिपेटेड, आणि स्पर्धेत पडून इन द कॉम्पिटिशन. ओके. आता वाक्य क्रमांक 3. जर तो जास्त जर तो जास्त सराव केला असता, तो म्हणजे त्याने म्हणायचं बरं का, जर त्याने जास्त सराव केला असता तर तो अजून चांगला खेळाडू झाला असता. हे वाक्य आहेत बरोबर. मनीषा चव्हाण मॅडम सांगा. हा, फक्त पहिला भाग जो म्हटला तुम्ही, जर त्याने जास्त सराव केला असता, इफ ही हॅड प्रॅक्टिस्ड मोर, साधा भूतकाळ आला तो, सॉरी पूर्ण भूतकाळ आला तो, इफ ही हॅड प्रॅक्टिस्ड मोर, आणि पुढचं बरोबर म्हणलात, then he would have been a good player. व्हेरी गुड, फॅन्टास्टिक. चौथं, जर तिने डॉक्टरांना वेळेत भेट दिली असती तर तिची तब्येत चांगली झाली असती. हे वाक्य आपल्याला सांगणार आहेत सारिका मॅडम. सारिका मॅडम आहात ना तुम्ही? हा, सांगा बरं. चौथं वाक्य बरं का. हा. हा. हम्म. हा. हम्म. हा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, फॅन्टास्टिक. इफ शी हॅड कन्सल्टेड किंवा विजिटेड, if she had consulted or visited the doctor in time, then her health would have been good. Then her health would have been good. असे वाक्य सारिका मॅडम एकदम फॅन्टॅस्टिक, व्हेरी गुड. पाचवं वाक्य, जर म्हणजे इफ शी हॅड visited the doctor in time, then her health would have been good. ओके. या. आता पाचवं वाक्य सांगणार आहेत गीतांजली शेलार मॅडम. पाचवं वाक्य आहे बघा, जर आम्ही तिकिटे बुक केली असती तर शो पाहायला मिळाला असता. कालचंच वाक्य मला वाटतं, थोडं इकडे तिकडे झालेले. जर आम्ही तिकिटे बुक केली असती तर शो पाहायला मिळाला असता. हे गीतांजली शेलार मॅडम सांगा बरं. हो हो, पहिलं वाक्य पूर्ण भूतकाळाचं घ्या, आणि नंतर मग उड्याव का उड्याव बिन बघा कसं वाटतंय. हम्म. ह. हा. दे. हम्म. ओके, तर शो पाहायला मिळाला असता, तर कसं म्हणणार तुम्ही? हा. 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 वी वुड हॅव बीन वॉच्ड द शो नाव. ओके. अजून आता थांबा मॅडम, चांगला प्रयत्न केला, उत्तम. आपल्याला जयश्री होले मॅडम सांगा बरं, तुम्हाला काय वाटतं? हा. ओके. तर पहिलं फक्त भूतकाळ घ्यायचा. इफ वी हॅड बुक तिकीट्स, देन, फक्त शेवटचा भाग चुकतोय. देन, मनीषा भोसले मॅडम सांगा बरं, प्रयत्न करा. तर शो पाहायला मिळाला असता. द शो वुड हॅव बीन वॉच्ड. येस, येस, येस. कोण, भोसले मॅडम का? ओके. ओके, ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आली बघा, पुन्हा सांगतो वाक्य नीट ऐका आता.
2 मिनिटं तुमचा जरा म्यूट आवाज येतोय मला मागे, त्याच्यामुळे सर्वांनी म्यूट कर, मीच करतो. ठीक आहे. आता ऐका बरं का वाक्य कसं म्हटलंय मी. जर आम्ही तिकीटे बुक केली असती तर शो पाहायला मिळाला असता. इफ वी हॅड बुक्ड द तिकीट्स देन द शो वुड हॅव बीन वॉच्ड. वॉचला ईडी. बरोबर सांगितलं. व्हेरी गुड. आता क्रमांक 6. जर पाऊस पडला नसता तर आमचे सहलीचे नियोजन उत्तम झाले असते. आता या ठिकाणी आपल्याला सांगतील मनीषा भोसले मॅडम. तुम्ही आता नाही झाला ना मॅडम? हा, तुमचं राऊंड आहे ना आता. सांगा. हा, करताय आमचे सहलीचे नियोजन. आवर पिकनिक प्लॅन. आवर पिकनिक प्लॅन. हा, जवळ आलता. हा, थांबा 2 मिनिटं. आता भोसले मॅडम तुम्ही झालात ना. आता मी जरा विचारतो. नीता मॅडम सांगा. काय वाटतं तुम्हाला? हा, वा. देन बेटर. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. म्हणजे बघा वाक्यरचना कशी झालेली आहे. इफ रेन हॅड नॉट फॉलन. नकार आहे ना, म्हणून हॅड नॉट घेतलाय. इफ रेन हॅड नॉट फॉलन म्हणजे हॅडंट फॉलन, देन आमचे सहलीचे नियोजन म्हणजे आवर पिकनिक प्लॅन उत्तम बनून शेवटी गुड घ्यायचं किंवा बेटर घ्यायचं, पण मध्ये वुड हॅव बीन बसणार. म्हणजे आता अख्खं वाक्य सांगतो, नीट ऐका. इफ द रेन हॅडंट फॉलन देन आवर पिकनिक प्लॅन वुड हॅव बीन बेटर, किंवा आवर पिकनिक वुड हॅव बीन गुड. म्हणजे असं वाक्य उत्तम बनवलं. काय म्हणतात? आवर पिकनिक. हा, अगदी अगदी होऊ शकतं ना. येस येस, 100% होऊ शकतं. व्हेरी गुड. आवर पिकनिक प्लॅन पण होऊ शकतं आणि आवर पिकनिक प्लॅन वुड हॅव बीन मॅनेज्ड पण होऊ शकतं. बरोबर. छान. दोन्ही प्रकारे वाक्य होऊ शकतात. आता वाक्य क्रमांक 7. जर त्यांनी मदत केली असती तर काम वेळेवर पूर्ण झाले असते. आणि हे आपल्याला सांगत आहेत श्रद्धा मॅडम. हो. येस, बरोबर. अरे वा वा वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मस्त. आता बघा वाक्य काय म्हटलं होतं मॅडम. इफ दे हॅड हेल्प. जर त्यांनी मदत केली असते म्हणून. इफ दे हॅड हेल्प देन आवर वर्क वुड हॅव बीन कम्प्लिटेड ऑन टाइम. आवर वर्क वुड हॅव बीन कम्प्लिटेड ऑन टाइम असं झालं. वाक्य क्रमांक 8. जर तू मला आधी सांगितले असते तर मी तयारी केली असती. तर हे वाक्य आपल्याला सांगतायत रत्ना खर्डेकर मॅडम. हम्म. हम्म. हा, ठीक आहे ना. हम्म. हा. 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 आय वुड हॅव बीन गॉट रेडी. हा,
येस. आता वाक्य ऐका. इफ यू हॅड टोल्ड मी अर्लियर देन आय वुड हॅव बीन गॉट रेडी. आय वुड हॅव बीन गॉट रेडी असं वाक्य झालं. वाक्य क्रमांक 9. जर त्याने प्रयत्न केले असते तो यशस्वी झाला असता. हे वाक्य आपल्याला सांगतील प्रतिभा दाते मॅडम. सांगा. आज त्यांना चान्स नाही मिळणार सर. सांगा मॅडम. हम्म. हा. हा. देन. हा. ही he would have been successful. Yes. येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. गुड. आता ऐका संपाच्या आधी. तुमच्यातल्या ज्या खेळाडू होते विद्यार्थ्यांना चान्स मिळणार नाही त्यांनी परत संध्याकाळी अटेंड करा, कारण आता माझ्या समजवण्यात वेळ गेलेला आहे. तर परत संध्याकाळी बसा. 9 वाक्य. 10वं. जर मी चांगली संधी मिळवली असती तर माझे आयुष्य वेगळे झाले असते. जर मी चांगली संधी मिळवली असती तर माझे आयुष्य वेगळे झाले असते. या ठिकाणी आपल्याला चान्स द्यायचा आहे स्वप्नाली बाले मॅडम, कारण वाक्य सोपं आहे. हा. हा. डिफरंट. डिफरंट. अरे वा वा वा. बघ, सोपी वाक्य कशी पटकन जमतात ना मॅडम. सोपं नाही, पण बघा ना, अवघड वाक्य आलं आणि नेमकं आलं तर मॅडमला विचारावं. पण व्हेरी गुड, तुम्ही सर्वांनी उत्तम वाक्य सांगितले आहे. ऑल ऑफ यू आर डुईंग वेल. कधी कधी मला आश्चर्य वाटतं की बाबा इतकं छान छान, इतकं अवघड पण छान छान सांगताय. मला नीता मॅडमला मगाशी प्रश्न विचारायचा होता की मॅडम तुम्ही पण प्रॅक्टिस चांगली करताय. तुम्ही ऋतू मॅडमला मागे टाकलेलं आहे, पण त्या पण चांगलं करतात ना. व्हेरी गुड. ऋतू मॅडम तुम्ही आता शेवटचं वाक्य सांगा. संपलेलं आपलं, पण एक जरा स्लाइड वेगळी घेतोय मी. ऋतू मॅडम आहात ना तुम्ही? आर यू देअर? ओके. सांगा बरं का. जर ती नोकरीसाठी जर जर तिने नोकरीसाठी अर्ज केला असत तर ती निवडली गेली असती. वेळ संपेल, पण सांगा पटकन. जर. हा. हा. ओके. आता मी सांगतो. हा, पण ऐका आता. पहिलं पूर्ण भूतकाळ आणि मग वुड हॅव बीन. इफ शी हॅड अप्लाइड फॉर द जॉब देन शी वुड हॅव बीन सिलेक्टेड. आलं का लक्षात? शेवटच्या वाक्यात देन शी वुड हॅव बीन सिलेक्टेड. व्हेरी गुड, डुईंग वेल. प्रयत्न छान, उत्तम. आता आता श्वेता हाटेकर मॅडम, कदाचित मध्ये कट होईल पण विचारू आपण. जर तुम्ही थोडा जास्त अभ्यास केला असता तर परीक्षेत चांगले गुण मिळाले असते. श्वेता मॅडम सांगा. हम्म. बिन नको, डायरेक्ट एवढंच घ्या. यू वुड हॅव गॉट गुड मार्क्स. हा, चालतंय. मिक्स मिक्स आहे. वुड हॅव वुड हॅव बीनच. संपलं.